एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या ग मुलींनो. बाबा, सगळ्यांचं अभ्यंग स्नान झालंय, देवदर्शन झालंय, आता सगळ्यांनी फराळ करूया. हे आज मला कोणी बीपी वरनं काही बोलायचं नाही. हे अजून 2 दे ग चकल्या. काय एक एक देतील? दे दे. माझ्या वाट्याचे पण त्यालाच दे, मला नको. का रे, तुला का नकोत? दरवर्षी अगदी जेवणासारख्या खातोस की चकल्या? हो ना, माझं लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले तेव्हा ह्यांना अशा मी चहात चकल्या बुडवून खाताना पाहिलं होतं. मी चकित झाले होते. तरीच सायलीला सुद्धा काकाची सवय लागली. ती ना शंकरपाळ्यात चहात बुडवून खाते, पाणीपुरी खाल्ल्यासारखे. हो ना काका? आज मला कुणीही डायबिटीस बद्दल बोलायचं नाही. अनिता, मला 2 लाडू दे बघू त्यातले. नाव सुद्धा काढू नका त्या लाडवांचं, मला बघायचं सुद्धा नाहीयेत. बहिणी, तुम्हीच द्या आईंना लाडू. अगं अनिता, असं काय बोलतेस तू? असं वागलीस तर हेमंताला किती गिल्टी आहे ह्याचा तरी विचार कर थोडा. ती काही नाही बोलली तरी मला समजलंय सगळी चूक माझीच आहे. आई, मला फराळ दे. हे काय, अजूनही यादी घेऊन फिरतीयस का? हो मग, आता बाबांनी लाडू पोचवून चेक आणला असेल ना. आधी ना मी पोटभर फराळ खाणार आहे. आणि आई, ही आधी तुझ्याकडे ठेव. यातलं मला सगळं हवंय. म्हणजे हा लॅपटॉप नाही दिलास ना तरी टॅब मला हवाय. अगं आई, घे ना यादी. अगं घे. जुईली फाडून फेकून देते यादी. कोणालाच काही मिळणार नाहीये. माझ्या बांगड्यांना तर पहिल्या दिवसापासूनच नाट लागलीये. ताई, काय बोलतेस तू? काय झालंय आई? माहित नाहीये का लाडू परत आलेत घरी? काका पोहोचलाच नाही वेळेवर. म्हणजे आता आपले सगळे प्लॅन फिसकटले. ए बाळा जुईल्या, अगं रडायला काय झालं?
मी घेऊन येईन तुला सगळं. हा संपदा, काही बोलायची ही अशी पद्धत असते का? बाबा, काकाच्या एका चुकीमुळे आमची सगळी स्वप्न धुळीला मिळाली. आयुष्य संपून गेलंय सगळं. हा संपलंय का? यापुढे कधी बांगड्या घेताच येणार नाही अशी वेळ आली आहे का? स्वानंदीकडून शिक काहीतरी जरा. लहानपणापासून हेच ऐकते मी आणि आता सुद्धा हिचंच ऐकतेय. एक दिवस असा येईल जेव्हा सगळ्यांना कळेल की स्वानंदीचं ऐकून माझं भलं होण्याऐवजी वाईटच झालंय. संपदा, संपदा, ही आता अशी काय बोलली? जाऊ दे ना बाबा, सहज बोलली असेल. म्हणून हे असं बोलायचं? ऐन सणासुदीला घरात 2 माणसं उदास बसली आहेत म्हणून सगळं घर चीअरअप करण्याचा प्रयत्न करतायत, ही असं वागते? बरं, जाता जाता हिलाही काहीतरी बोलून गेली. वसंता, जरा शांत हो ना बाबा. आधीच घरामध्ये उदास वातावरण आहे, त्यात तू आणखी चिडचिड नको रे करूस. हे शोभतं का पण तिला? हो हो, तू शांत हो आधी. मला माहितीये ती असं का बोलली. आता मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. आजच नीलशी बोलते. राहू दे ना. इंद्रनील, शांतपणे बसे. काय आई 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 चाललंय? लहानपणापासून नाही याचे. आता पुढच्या वर्षी स्वानंदी येईल ना आपल्या घरी. गुलाबी की वेडेपणा म्हणावे तरी काय ना कल्पना. कळते नवळते अशी भावना. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. वाऱ्यात तू शहरात तू कधी गहिऱ्या निळ्या इशाऱ्यात तू. मिटले नैना तरी तो पुन्हा. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. इंद्र, हे काय चाललंय तुझं? आहेस का? दिवसा ढवळ्या स्वप्न बघतो वाटतं. अरे मला फोन आला. फोन? हा, मी जरा फोन. अरे थांब. नाही महत्वाचं आहे. अरे थांब ना, चालला कुठे? सकाळी सकाळी कोणाचा फोन येतो का? वेडा चाललाय का? काय झालंय तो स्वानंदीच्या प्रेमात? इतकं छान स्वप्न पाहिलं म्हणून फोन केलायस ना? स्वप्न पाहिलं म्हणून फोन केलात म्हणजे तुम्ही अजूनही झोपलात आणि तेही आज?
अगं मी जागेपणी स्वप्न बघितलं तुझं आणि तू समजून हाईट तू समजून मी आईच्या नाकाला उठणं लावलं. नुसतं ह काय अगं मला जागेपणी तुझे भास व्हायला लागलेत आता. तुला काहीच नाही त्याचं नुसतं ह. कमाल आहे तुझी स्वानंदी. सो सॉरी. ऍक्च्युली ना माझं लक्ष जरा दुसरीकडेच आहे. काय झालंय? मला ना संपदाताईच्या लग्नाची फार काळजी वाटते. काही झालं ना तरी मी लग्न करणार नाही अशी धमकी देत असते. हो पण तिला आपण नोकरीसाठी अप्लाय करायला सांगितलंय ना. हो सांगितलंय खरं, पण आता फार दिवस नाहीयेत ना आपल्या हातात. समजा नाही मिळाला वर्किंग व्हिसा तर होईल काहीतरी. आपण जेव्हा म्हणतो ना असं होईल काहीतरी, तेव्हा काहीतरी चांगलंच होणार असं गृहीत धरायचं आपण. ताईचा असा पडलेला चेहरा सतत समोर असताना असं नाही हो गृहीत धरता येत. माझे ना 1-2 मित्र आहेत अमेरिकेत चांगल्या पोस्टवर. मी त्यांच्याशी बोलून बघतो जॉबसाठी आणि कळवतो तुला. हा फक्त आत्ता जाऊन जरा आंघोळ करतो, कारण आता मग आई चिडेल. बरं. आणखीन काय सांगायचंय? नाही, ठेवते फोन. बाय. काकूही फार खचली, फारच मनाला लावून घेतलंय तिने. बाबांशी बोलायला हवं. यांच्या एका चुकीमुळे किती मोठं नुकसान झालं आपलं. घर खर्चातून 15,000 रुपये घेतले होते मी. सगळे पैसे बुडाले. अगं पण भाऊजींनी मुद्दाम नाही ना केलं, मग तू का रडतेस आता? ते काही असलं तरी रक्कम बुडालीच ना. बुडाली कशी? त्याच्यापेक्षा जास्त रकमेचे लाडू आहेत ना आपल्याकडे. त्या लाडवांचं काय करायचं आपण? घरातले खाऊन खाऊन किती खाणार आहेत लाडू? मला तर आता डोळ्यासमोर सुद्धा नको झाले. नकोच ठेवायला तुझ्या डोळ्यासमोर ते. म्हणजे मला सांग, अजून किती दिवस टिकतील ते लाडू? नाही म्हणजे त्यात मी खोबरं किंवा खवा घातला नव्हता, तसे तुपात खमंग भाजून घेतले होते. त्यामुळे 15 दिवस तरी नक्कीच टिकतील. टिकतील ना? झालं तर मग हे बघ, आपण ते लाडू अनाथाश्रमामध्ये वाटूयात. झालंच तर जहागीरदारांच्या आश्रमामध्ये देऊयात. स्वानंदी आणि नील जातील तिकडे. हो चालेल ना. आणि तसंही आपण दरवर्षी काहीतरी पाठवतोस ना. यावर्षी जरा जास्त पाठवू. हा, ते पुण्य तुझ्या पदरात पडेल. अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही असं तूच म्हणतेस ना. माझ्या नावावर कसलं पुण्य जमा होते. घर खर्चातून 15,000 रुपये काढले होते मी. ते नुकसान कसं भरून निघणार? तूच भरून द्यायचं. मी? हा. अहो तुम्ही काहीतरी काय बोलताय? बरोबरच बोलते मी. हे बघ, मी आता अनिताला 15,000 रुपये देतो. पुढच्या 3 महिन्यामध्ये अनिता ते मला 5-5 हजार रुपयाप्रमाणे परत करेल. म्हणजे दानाचं पुण्यही तिच्याच पदरात नाही का पडणार? मला हे चालेल भाऊजी. बहिणी, मी भाऊजींकडून घेऊ ना पैसे? हो, माझी काय हरकत असणार आहे. भाऊजी थँक्यू. मला ना आता खरंच खूप बरं वाटतंय. मी देवासमोर साखर ठेवून येते. साखर नको, 11 लाडू ठेव आणि नंतर परत त्या बॉक्स मध्ये ठेवून दे, म्हणजे देवाचा प्रसाद होऊन जाईल. तसंच करते. बाबा, काकू खुश झाली अगदी. अहो पण तुम्ही तिच्याकडनं पैसे घेणार आहात परत? मला नाही पटलंय. हे बघ अंजली, मी बरोबरच करतोय. अनिता आपल्या घरातली आहे, स्वाभिमानी आहे. मी तिच्याकडून पैसे परत घेतल्याने तिचा मान राखला जाणार आहे, लक्षात ठेव.
तसंही ती आता दुखावली आहे. मोठ्या दिरानं पैसे चुकते करून अपमान केला असं वाटेल नाही तर तिला. ए हो ग आई, मला पटतंय बाबांचं म्हणणं. नाही हो, असं काही नाही वाटणार तिला. पण म्हणून पैसे कशाला परत घ्यायचे? अहो हिमतीची आहे ती. ती हिमतीची आहे म्हणूनच तिच्याकडून पैसे परत घ्यायचे. हिमतीच्या माणसावर दया दाखवली ना, ती त्याला जन्मभर टोचत राहते. मी मोठा आहे म्हणून अनिता काही बोलणार नाही, पण व्यवसायात अशी हिंमतही दाखवणार नाही पुन्हा कधी. आणि मला माझ्या घरातली माझी माणसं मोठी व्हायला हवी. बाबा किती छान समजावून सांगता तुम्ही. मी तुमचं हे समजावून सांगणं मिस करणार आहे लग्न झाल्यावर. आणि मी तुझं हे असं कौतुक करणं मिस करणार आहे काय. लग्न झालं ना की या घराचा नरक करेल स्वानंदी. मग कसली आले सुटका? इंद्रनीला स्वतःच्या ताब्यात करेल, माझी शाळा घेईल, तुम्हाला अक्कल शिकवेल, निलिमाला फितवेल. आणि वहिनी तर काय आधीपासून गोडवे गाता येतात तिचे. हो पण याला काही उपाय आहे का ललिता? ते मला काही माहित नाही. मला सुटका हवी तिच्यापासून, तरच नरक संपेल माझ्या आयुष्यातला. पश्चिम मावशीने दिलेली धमकी आठवते ना? हो आठवते, सगळं आठवते मला. पण जर असेच घाबरत राहिलो ना तर कधीच जिंकणार नाही आपण. ह्यातूनच मार्ग काढावा लागेल. हो पण कसा? देशपांड्यांची धमकी दिली ना वच्छी मावशीनी, मग त्यांनाच लटकव. मध्यस्थाकरवी पैसे खातोच ना तो माणूस. बोलतेस काय? काय डोक्यात काय तुझ्या? काय कागद काच आहेत बघा जरा. हो लिहिलंय काहीतरी कागदावर. काय? थांब वाचतो. मी हरिराम तो माणूस झाला होता ना. आलं लक्षात माझ्या. क्षीरसागर साहेबांचा माणूस. साहेबांनी ज्या माणसाला केस क्लोज करण्यासाठी पैसे दिले होते त्या माणसाने आम्हाला दगा दिला. त्यामुळे क्षीरसागर साहेब आपल्या कुटुंबासोबत अज्ञात स्थळी रवाना होणार आहेत. मला पण अंडरग्राऊंड व्हायला लागतंय म्हणून असा निरोप पाठवतोय. पोलीस आमच्या मागे लागलेले आहेत. पैशांची खूप गरज आहे म्हणून आम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उरलेले पैसे आणि दागिने न्यायला येतोय. केव्हा आणि किती वाजता येऊ ते आत्ता सांगत नाही, पण तुम्ही रक्कम आणि दागिने घालून बॅग तयार ठेवा. अहो उद्याच आहे लक्ष्मीपूजन. एका रात्रीत एवढी मोठी व्यवस्था कशी काय करणार आहोत आपण? काय करायचं आता? मी तरी काय सांगू. माणूस समोर असला तर त्याला समजावून सांगता येतं. क्षीरसागराच्या माणसाने चिठ्ठीच टाकली खरं. डायरेक्ट आदेश दिलाय, अपिलाची संधीच नाही. इंद्रनील घरामध्ये असेल, त्याच्यासमोर काहीही व्हायला नकोय मला. बाहेर जायचं का कुठेतरी आपण? भर दिवाळीत कुठे वणवण भटकणार आपण? घरी तरी कोणाच्या जाणार? हो पण मग आपल्याला. मी स्वानंदीच्या घरी जाऊन येतो, संध्याकाळपर्यंत परत येईन. इंद्रनील आजकाल जायच्या आधी विचारत नाहीस तुम्हाला? डायरेक्ट सांगून मोकळा होतोस. नाही आज सणवार आहे ना म्हणून म्हणते. आई प्लीज प्लीज रागावू नकोस. अगं काकांना गरज आहे माझी. काकूंना लाडवांची ऑर्डर मिळाली होती ना, ती कॅन्सल झाली आहे.
म्हणजे कन्साइनमेंट वेळेवर पोहोचलंच नाही. अरे बापरे. मग अशा वेळेस जायला हवा ना, म्हणून मी जाणार. असे बाबा म्हणजे स्वानंदीचे वडील पण नाहीये तिथे, दिल्लीला गेलेत ते. मग म्हटलं जाऊन येऊया. जाऊ ना? हो जा ना. अरे अशा वेळेला जायलाच हवं. येतो. छान दिसतेस. बघितलं का, तुमचे युवराज हल्ली इथे राज्य करण्यापेक्षा तिथे नोकरी करण्यात जास्त खुश आहेत. पण आज जाऊ दे त्याला, आपल्यालाही संधी मिळेल वेळ काढण्यासाठी. म्हणजे काय? अगं आपले व्याही संकटात आहेत, मग आपण तिथे जायला नको का? आपलाही वेळ निघेल. आणि अनायसे वसंतरावही घरात नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या शोधक नजरेची धडकी भरायची पण भीती नाही. हो, आणि अशा वेळी आपण जर गेलो तर पुण्याही पदरी पडेल. मोबाईल बंदच ठेवू आपण आपले, म्हणजे क्षीरसागरांची कटकट नको आपल्याला. बाळूला सांगून ठेवूया, कोणी विचारलं तर सांग आपण दोघं देवदर्शनाला गेलोत, कधी येतील माहिती नाही. नशीब पण काय खेळ खेळतंय. जी मुलगी मला डोळ्यासमोर सुद्धा नकोय तिच्याच घरी जायची वेळ आहे.